ठरलं तर मग या मालिकेच्या 24 मार्चच्या भागामध्ये आता जो काही सचिनने प्लॅन केलेला असतो त्या प्लॅननुसार आता त्याचा मोबाईल लोकेशन पोलिसांना सापडल्यावरती लगेचच आता इकडे आलेला आहे अर्जुन त्या ठिकाणी. अर्जुन तिकडे आल्यावरती ताबडतोब आता मात्र अर्जुनला तो सचिन तिकडे पडलेला दिसलाय. सचिन पडलेला दिसल्यावरती पोलीस आता लगेचच धावत पळत तिकडे सचिनच्या इथे आलीत. सचिनच्या इथे पोलीस आल्यावरती ते आता सचिनला उठवण्याचा प्रयत्न करतायत, तोंडावरती पाणी मारतायत. तोपर्यंत इकडे 5वीचं पूजन चालू आहे. अस्मिताच्या बाळाचं 5वीचं पूजन चालू असताना तोपर्यंत अस्मिताच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सचिनचाच विचार आहे. तिला आता कधी सचिन परत येईल हा डोक्यामध्ये विचार आहे आणि बाकी सगळेजण छानपैकी पूजा करतायत. तोपर्यंत आता इकडे पोलीस त्याच्या तोंडावरती पाणी मारतात आणि तो आता नाटक करायला सुरुवात करतो. कुठे आहे मी, काय आहे मी, मला तर काहीच कळत नाहीये, कुठे आहे मी असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात तुम्ही इथे कसे आलात, तुम्हाला इथे कुणी आणलं. त्यावरती तो आता अर्जुनकडे पाहतो आणि अर्जुन, अरे तू मला खरंच वाचवायला आलास. मला माहिती होतं की बाकी कुणी मला इथून वाचवू किंवा न वाचवू, पण आता तू मला वाचवणार म्हणजे वाचवणारच असं म्हणत तो आता बोलत असताना इकडे आता अर्जुन मात्र खूपच रागावलेला आहे आणि चिडलेला अर्जुन मात्र आता काहीच बोलत नाहीये. आणि त्यावरती पोलीस आता सांगायला लागतात, आम्हाला सांगाल का तुम्हाला इथे कुणी किडनॅप करून ठेवलेलं आहे. त्यावरती मग तो सांगायला लागतो साक्षी शिकरे. यावरती मग आता इकडे अर्जुनला कळतंय हा सगळी नाटकच करतोय, याची आता नाटकं अजिबात संपणारच नाहीयेत. आणि त्यावरती मग आता पोलीस म्हणतात पण मग तुमचं मोबाईलचं लोकेशन कसं काय इकडे. यावरती तो म्हणतो मला यातलं काही खरंच माहिती नाहीये. म्हणजे आता खरं सांगायचं तर साक्षी शिकरे मला आता मुळातच ती माहीत पण नव्हतं की ती साक्षी शिकरे आहे. समीरा शेखर म्हणून ती माझी भेट घेतली. इकडे तोपर्यंत अस्मिताचं बाळाचं 5वीचा प्रोग्राम सुरू आहे. तिची ओटी भरली जाते आणि छानपैकी सटवाई पुजली जाते. तोपर्यंत पोलीस आता म्हणत असतात पण तिने तुम्हाला इकडे आणलं कसं. यावरती तो म्हणतो मी कॅनडावरून नोकरी सोडून भारतामध्ये आलो होतो माझ्या बायकोसाठी. ज्या वेळेला मी माझ्या बायकोसाठी इकडे आलो आणि त्याच वेळेला मात्र आता माझ्या मुळातच बायकोने मला सांगितलं होतं की बाळासाठी इकडे ये. मग फायनान्शियल प्रॉब्लेम होते आणि त्याचा हा फायदा घेत त्या साक्षीने मला गाठलं. समीरा शेखर म्हणून आता मला नेलं आणि याआधी सुद्धा एका ठिकाणी तिने मला किडनॅप करून ठेवलं होतं. यावरती मग आता पोलीस म्हणतात तुमचा मोबाईल कसा काय ऑन झाला. त्यावरती तो म्हणतो मला काही माहीत नाहीये. मला आता त्या लोकांनी इथे किडनॅप करून ठेवलं आणि त्यानंतर मग ते कुठे गायब झाले माहीत नाही. मला असं वाटलं की ते आता तिकडे बाहेर पहारा देत बसलेले असतील, पण बाहेर पहारा द्यायला कुणी नाहीये हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. यावरती तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर याआधी सुद्धा तिने मला ज्या ठिकाणी ठेवलं होतं ना त्या ठिकाणचा मी आता तुम्हाला ॲड्रेस देऊ शकतो असं आता अर्जुन म्हणू शकतो. प्लीज प्लीज अर्जुन मला इथून घेऊन चल, मला आता अस्मिताला बघायचं आहे असं तो म्हणायला लागतो. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात की मग तुम्हाला तिने नेलं कुठे होतं. यावरती अर्जुन आता महिपत शिकरे याचा आता ॲड्रेस विचारतो. या ॲड्रेसवरती नेलं होतं का. यावरती तो म्हणतो नाही, महिपत शिकरे यांच्या इथे नव्हतं नेलं, मला एक 302 नंबरच्या फ्लॅटवरती घेऊन आता ते गेले होते असं म्हटल्यावरती मग इकडे सचिन सांगायला लागतो खरंच अर्जुन माझ्यावरती विश्वास ठेव. महिपत शिकरेच्या कोणत्याही अड्ड्यावरती तिने मला नेलेलं नव्हतं. मला खरं तर 302 नंबरच्या इथून एक जवळच फ्लॅट आहे त्या फ्लॅटच्या इथे आता तिने मला नेलं होतं इतकंच मला माहिती आहे. याच्या उपर मला खरंच काहीच माहिती नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेव, मला आत्ताच्या आत्ता अस्मिताकडे घेऊन घे. तोपर्यंत पोलीस सांगायला लागतात की अर्जुन सुभेदार यांना आत्ता सध्या आम्ही इथे सोडतोय, पण आता ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला यांना आता इकडे परत यावं लागेल असं ते म्हणायला लागतात. त्यानंतर मग आता इकडे सचिन सांगतो चल मला लवकरात लवकर अस्मिताकडे घेऊन चल. यावरती आता अर्जुन चिडतो आणि अस्मिताकडे घेऊन चल, तुला लाज नाही वाटत का, अस्मिताच्या इकडे न्यायला सांगतोयस. अरे आता बाळ झालं तरी तुला काडी चित्र अक्कल नाही. तो म्हणतो काय बाळ झालं, आता तर मी अजिबात थांबणार नाहीये, मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल, मला अस्मिताला आणि बाळाला बघायचंय, अर्जुन मला घेऊन चल. अर्जुन चिडलाय, गाडीमध्ये बसलाय आणि एकटाच तडक जायला निघालाय. ज्या वेळेला अर्जुन आता एकटाच जायला निघालेला आहे त्यावेळेला मात्र आता लगेचच इकडे सचिन सांगतोय अर्जुन असं करू नको, प्लीज अर्जुन असं करू नको, मी जे काही सांगतोय ते ऐक ना अर्जुन प्लीज. मी तू नेलं नाहीस ना तरी मी कसंही करून अस्मिताला आणि बाळाला नक्कीच भेटेन, अजिबात हे करू नकोस, मी जाणार म्हणजे जाणार. असं म्हटल्यावरती अर्जुन थोडासा थबकतो आणि विचार करतो असाही तसाही हा आता अस्मिताला भेटायच्या गोष्टी करतोय
जर का या गोष्टी हा करतोय तर आपल्याला अजिबात थांबून चालणार नाही, ह्याला आपणच घेऊन जाऊया, उगाचच नको ते उद्योग व्हायला नको. म्हणून आता तो सचिनसाठी दार उघडतो, सचिन कारमध्ये बसतो. इकडे तोपर्यंत अस्मिताच्या बाळाचं 5वीचं पूजन झालेलं आहे. 5वी पूजन झाल्यावरती इकडे आता प्रतिमा सांगायला लागते, अस्मिता आजच्या दिवसाला सटवाई तुझ्या बाळाचं नशीब लिहिणार आहे आणि त्यासाठी आपण आता हे पेन आणि पेन्सिल ठेवतो. यावरती सायली सांगायला लागते, बाळाला कुणाची वाईट नजर लागायला नको. इकडे आता अस्मिता म्हणजे इतकी मूर्ख बावळट बाई आहे, ती आता लगेचच बोलायला लागते, सायली म्हणजे तुला काय म्हणायचंय? बाळाच्या बाबांची का? तुम्हाला कुणालाही बाळांचा बाबा नकोच आहे ना? पण बाळाच्या बाबांची बाळाला कधी नजर लागत नाही, उलट त्यांचं प्रेम हवं असतं. तितक्यात आता आलेलं आहे सचिन. अस्मी, अस्मी, बाळ बघू, अमकं तमकं इतकी मोठी नाटक करत तिला मिठी काय मारतो. अस्मिता पण इतकी मूर्ख बावळट मुलगी आहे की तिला आता साधी अक्कल सुद्धा नाहीये की आपण या सगळ्यामध्ये आता इकडे काय करतोय आणि काय नाही करत आहे. ती लगेच मिठी काय मारते, अस्मी आपल्याला बाळ झालं, अस्मी आपल्याला बाळ झालं, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना. खरं सांगायचं तर आता मला तुझ्या खरंच खूप आठवण येत होती. कधी एकदा तुला बघतोय असं मला झालं होतं. अस्मिता म्हणते, हे बघ आपलं बाळ, मला खात्री होती की तू आता तिकडे येणार म्हणजे येणार आणि तू आलास. खरंच मला खूप आनंद झालाय. बरं हे सगळं झाल्यावरती अर्जुन चिडतो. चिडलेला अर्जुन सचिनला खेचतो आणि खबरदार, खबरदार नाटक केलंस तर होतास कुठे. आणि त्यावरती प्रताप चिडतो आणि अर्जुन, मुळातच तू याला इकडे घेऊन का आलास? काय गरज होती आता याला इकडे आणण्याची? असं म्हणायला लागतो. त्यावरती अर्जुन आता घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि आता हा गोडाऊनमध्ये सापडला आणि हा म्हणतोय, मला साक्षीने किडनॅप केलंय. यावरती मग आता तो सांगायला लागतो, हो म्हणजे आधी मी चूक केली आणि आता चूक करून मी इकडे तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलो. पण त्यानंतर मला आता खरं तर फायनान्शियल प्रॉब्लेम होते, ती मदत करत होती म्हणून मी अडकलो होतो. पण त्यानंतर मी तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण त्यावेळेला तिने मला अडकवलं, मला किडनॅप केलं. मला आता या सगळ्या प्रकरणामध्ये तिने अडकवलंय. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मला फक्त अस्मी आणि बाळ बघायचं होतं. इकडे अस्मिता लगेच भुलली. अस्मिता मूर्खबाई लगेचच आता या सगळ्यामध्ये ती आता लगेचच हे करायला लागली आणि म्हणायला लागते की खरं सचिन, खरं सचिन, कुणीही विश्वास नाही ठेवला तरी सुद्धा माझा तुझ्यावरती 100% विश्वास आहे. त्यावरती आता मात्र लगेचच इकडे सांगायला लागतो, अर्जुन तुला माहित नव्हतं ती आता साक्षी शिकरे आहे? यावरती तो म्हणतो, खरंच माहित नाही, ती मला फक्त आणि फक्त समीरा शेखर या नावाने भेटली होती. यावरती आता इकडे अस्मी, सॉरी मी चुकलो. अस्मिता म्हणते, तुझी काय चुकी आहे सचिन? अरे ती मुलगी आहे, ती मुलगी तशीच आहे आणि तुम्ही बाकी सगळ्यांनी हे विसरू नका की आता तिने चैतन्याला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. मग चैतन्याला तुम्ही त्या सगळ्यातून सोडवलंत आणि मग एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम का रे? यावरती अर्जुन म्हणतो, चैतन्याचं आणि आता सचिनचं कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. चैतन्याला आम्ही प्लॅन केलं होतं साक्षीसाठी. यावरती ती म्हणते, अर्जुन शांत बस. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे चैतन्य तिच्या खराखुरा प्रेमात पडला होता, ही गोष्ट मला माहिती आहे. यावरती सायली म्हणते, पडले होते ना, पण ते प्रेमाच्या शोधात होते. त्यावेळेला ते प्रेम शोधत होते आणि साक्षी त्यांच्या आयुष्यात आली. त्यांचं काही लग्न वगैरे झालेलं नव्हतं. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हो पण या सगळ्यामध्ये तो पडला होता ना प्रेमात. आता इकडे सचिनच्या हातामध्ये एक अजून चांगलीच गोष्ट लागली आणि तो म्हणतो, काय म्हणजे तिने चैतन्याला सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं? यावरती मग आता अर्जुन म्हणतो, बघ तुझ्या नालायक गर्लफ्रेंडची काय काय लफडी आहेत ती. यावरती तो म्हणतो, मला हे आधीच समजलं रे, मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न पण करतोय, पण ती मला बाहेर पडू देत नाहीये. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, अस्मिताबाई तू अजूनही या माणसावरती विश्वास ठेवणार आहेस का? तुला आता कळत नाहीये का हा तुला भुलवण्याचा प्रयत्न करतोय? अशा नालायक माणसाला आत्ताच्या आत्ता सोडून दे. यावरती अस्मिता चिडते आणि हे बघ, नवऱ्याच्या कडून काही चुका झाल्या तरी सुद्धा त्या आता माफ करणं हे बायकोचं कर्तव्य असतं. असंच प्रत्येक बायका करतात. यावरती चिडलेली कल्पना म्हणते, नाही हं, या घरामध्ये हा असा प्रकार कधीच होणार नाहीये. जर का नवरा चुकला तर चुकेला चूक म्हणायची हिंमत आता सगळ्यांच्या मध्ये आहे, एकटी फक्त तूच ही अशी आहेस. यावरती ती म्हणते, सायली तू मला सांग, अर्जुन कधी चुकला तर तू त्याला माफ करण्याच्या ऐवजी सोडून देशील का?
यावरती सायली आता तडफदारपणे म्हणते, जर का त्यांनी माझ्यापासून काही लपवलं ना, तर नक्कीच मी त्यांना सोडून, असं इतक्या मोठ्या प्रकारचं गंभीर काही असेल ना, तर नक्कीच मी त्यांना सोडून देईन. इथे अर्जुन गडबडलाय. आपण आता साक्षी जिवंत आहे हे सत्य आपल्याला माहिती आहे. हे जर का सायलीपासून लपवलंय हे तिला कळलं तर ही सोडून जाईल. काय बोलते ती? अर्जुन जरासा हादरलाय. त्यानंतर मग त्यानंतर प्रताप म्हणतो, मला ना ह्या सगळ्याचा वीट आलाय. याचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. जो तो आपल्या रूममध्ये निघून गेलाय. नंतर रात्री सगळे जेवणासाठी जमले. त्यावेळेला आता मात्र अश्विन चिडलाय. मुळातच दादाला हा जर का गोडाऊनमध्ये सापडला होता तर त्याला तिथेच ठेवून यायचं ना, इकडे आणायची काय गरज होती? त्यावरती सायली सांगायला लागते, अश्विन भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सचिन भाऊजी त्यानंतर यांना असं म्हटले की तू आत्ता जरी मला नेलं नाहीस तरी सुद्धा मी अस्मिताला भेटेन. मग यांना असं वाटलं की नंतर ते एकट्यात गाठण्यापेक्षा आता नेलेलंच बरं. यावरती अश्विन म्हणतो, मला तर त्याचं थोबाड बघवत नाहीये. यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, यांचा हेतू चांगला होता. मुळातच यांनी या सगळ्यामध्ये आणि आता त्यांचा हेतू चांगलाच होता. अस्मिताताईला या सगळ्यातून बाहेर काढणं हाच त्यांचा हेतू होता. प्रिया सांगते, बरोबर आहे, अर्जुनचा हेतू चांगला होता, पण अर्जुन या सगळ्यामध्ये जे काही करायला गेला ते उलटं पडलं तर त्याचा काही दोष, पण तरी सुद्धा काही हरकत नाहीये. आपण कुटुंब म्हणून आता सगळ्यांनी एकत्रित राहून अस्मिताला या सगळ्यातून बाहेर काढूया. असं म्हटल्यावरती आता इकडे आपण एक कुटुंब आहोत ना. प्रिया विचार करते की चला तेवढा चान्स पण चांगुलपणाचा घेऊया. आणि इतकंच नाहीये तर आता अर्जुन सायली या सगळ्या प्रकरणात व्यस्त राहतील ना, आणि माझ्यापासून त्यांचा फोकस हलेल, हाच तिचा हेतू असतो. त्यानंतर सायली सांगते, सगळ्यांनी जेवून घ्या, पण कुणालाही भूक नाहीये. आणि त्याच वेळेला सायली सांगते, थोडं थोडं खाऊन घ्या. इकडे आता कुणी जेवत नाहीये, त्यामुळे प्रिया खूप खुश झाले. चला हे सायली आणि अर्जुन हेच करत बसतील आणि मी मात्र या सगळ्यामधून वाचणार आहे. आणि त्यानंतर ती आता अश्विनला समजावते, अश्विन तू नको काळजी करू, आपण या सगळ्यातून अस्मिताला काढू बाहेर. इकडे रात्रीच्या वेळेला निर्लज्ज सचिन आता घरी आलाय, मुलगा झालाय, पण नाही, त्याला काही चैन नाही पडत आहे. तो आता या सगळ्यामध्ये इकडे रात्री उठलाय आणि आता फोन घेऊन साक्षीला फोन करायला गेलाय. पण त्याच वेळेला बाळ आता रडत आहे. ज्या वेळेला बाळ आता रडत आहे आणि त्याच वेळेला बाळ रडत असताना इकडे आता तो विचार करतोय, अरे देवा, हे सगळं काय चाललंय? मला तर काही कळतच नाहीये. हे बाळ 2 मिनिटं मला रिकामं देणार नाहीये का? पण मला नाटक करायलाच पाहिजे. नाटक नाही केलं तर आता अस्मिताला कसा विश्वास बसायचा? असं म्हणत तो आता नाटक करायला लागतो. आणि ओ बाळा, ओ बाळा, बाबा आता आहेत ना. तितक्यात अस्मिता उठते आणि खरंच बाळाने तुझा स्पर्श ओळखला, बघितलंस का? पण त्यावरती तो म्हणतो, तू झोप बरं, सगळी ड्युटी मी करणार आहे. अस्मिता म्हणते, खरंच बाळाला तुझा स्पर्श कळतोय आणि हेच मला हवं होतं. मला तुझ्यावरती विश्वास आहे. त्यावरती सचिन आता विचार करतोय, चला अस्मिताने तर माझ्यावरती विश्वास ठेवलाय, पण आता एकच गोष्ट व्हायला पाहिजे, ते म्हणजे या साक्षीने मला स्वतःहून कॉल नाही केला पाहिजे, नाहीतर आता मी अडकेन. इकडे आता साक्षी स्वतःहून त्याला कॉल करत नाही, कारण त्यांचं ठरलं असेल. मग साक्षी प्रियाला कॉल करते. अश्विन सांगायला लागतो, काय ग, कुणाचा फोन आहे? ती सांगते, नाही नाही, कुणाचा नाही, तू झोप, तू झोप. मग ती बाहेर येते आणि काय ग, कशाला कॉल केलास असं म्हणत ओरडायला लागते. पण त्याच वेळेला आता इकडे साक्षी सांगायला लागते, हे बघ, तू काहीही झालं तरी सुद्धा तू आता मला या सगळ्यामध्ये मदत करायची आहेस. माझी उद्या सचिन सोबत तू आता बोलणं करून द्यायचं आहेस. काहीही कर, पण मला सचिन बोलता झालं पाहिजे. यावरती ती म्हणते, हे बघ, जर का तू मला कॉल नाही ना केलास तर मात्र मी तुला सतत कॉल करून त्रास देत राहीन, तुला कळतंय का? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते, ठीक आहे, बघते मी काय करायचं. आणि ती विचार करते, मी काय ह्यांची मधल्यामध्ये कामगार आहे की काय? मलाच कळत नाहीये हे सगळं काय बरं आहे, पण एका अर्थाने हे सगळं चांगलंच आहे. हे प्रकरण जितकं वाढत जाईल ना, तितकं माझ्यापासून फोकस डायव्हर्ट होईल. इकडे अर्जुनला वेगळंच टेन्शन आहे. तो आता सायलीवरती चिडलाय. खाली असं का म्हटलीस की आता मी काही लपवलं तर मला सोडून जाशील? आपलं नातं इतकं तकलादू आहे का? सायली म्हणते, नाहीच आहे ना, मला खात्री आहे की तुम्ही माझ्यापासून काही लपवलंत नाही. यावरती तो म्हणतो, पण गैरसमज काही झाला तर? मला ना, तू मला सोडून गेलेली चालणार नाहीस, मी जगू शकणार नाहीये. सायली म्हणते, बघितलं, मी सोडून जाणार या साध्या कल्पनेने तुम्हाला आता मात्र इकडे इतका मोठा हे बसलाय. पण आता आपलं नातं इतकं तकलादू नाहीच आहे. यावरती अर्जुन म्हणतो, पण तू असं बोललीस का? आणि आता असं म्हटल्यावरती सायली म्हणते, नका काळजी करू, मी नाही सोडून जाणार. पण अर्जुनला मात्र आता हे सगळं खूपच वाईट वाटलेलं आहे. बरं, आता पुढील भागामध्ये इकडे प्रतिमाने एका मुलीला पाठवले आणि ती आता सांगायला लागते, प्रतिमा, की खरं सांगायचं तर आता
ती मुलगी सांगायला लागते की मला ना प्रतिमा आत्यांनी पाठवलंय आणि त्या मला म्हटल्या की खरं तर तन्वी सुद्धा फॅशन डिझायनिंग करते, म्हणून तिची भेट घे, म्हणून मी भेटायला आले. कोणत्या कॉलेजमधून तू फॅशन डिझायनिंग केलंस, असं प्रियाला विचारल्यावरती प्रियाचा घाबरलेला चेहरा सायली पाहते आणि विचार करते ही का इतकी घाबरले. पण त्याच वेळेला आता मात्र हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत इकडे अर्जुन आणि आता चैतन्य हे दोघं जण बोलत आहेत. अर्जुन चैतन्य बोलत असताना अर्जुन आता सांगतोय, खरं सांगू का, तर आता या सगळ्यामध्ये सायली असं म्हटली की मला सोडून जाईल. चैतन्य म्हणतो, आत्ताच्या आत्ता जा आणि सत्य सांग की तुला साक्षी जिवंत आहे माहिती होती. पण त्याच वेळेला इकडे प्रतिमा फोटो पाठवते आणि ती आता सायलीला सांगायला लागते, सायली तुला फोटो मिळाला? सायली म्हणते हो. आता सायलीने प्रियाचा आयडेंटिटी कार्डचा फोटो मागितलेला असतो फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजचा, पण ती त्या कॉलेजवरती सर्च करते तर प्रिया त्या कॉलेजमध्ये स्टुडंट म्हणून नावच तिचं लिस्ट नाहीये. म्हणजे प्रिया खोटं खोटं नाटक करत होती, कॉलेजला जात नव्हती, हे आता सायलीला कळलेलं.